Hello student, our next point is a eddy current. Now what is mean by eddy current? Okay, आपण हे फिगरवरून एक्सप्लेन करू. फिगर मध्ये मॅग्नेटिक फील्ड दाखवलेली आहे. whose direction is into the plane of this board, and in this magnetic field we place the conducting plate. Okay, so when there is a relative motion between the conducting plate and this magnetic field, तर जेव्हा मॅग्नेट फील्ड आणि कंडक्टिंग प्लेट यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होईल त्यावेळेस का होईल की मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो चेंज होईल आणि इंड्यूस करंट विल बी प्रोड्यूस इन दिस कंडक्टिंग प्लेट. त्या कंडक्टिंग प्लेटमध्ये काय होईल की करंट जो आहे तो इंड्यूस होईल. ओके, तर जसं अगोदरच्या एक्सप्रेशनमध्ये जो रेक्टँग्युलर लूप होता तर त्या रेक्टँग्युलर लूपमध्ये ज्याला आपण ABCD असं कन्सिडर केलं होतं आणि इंड्यूस होणारा जो करंट आहे इट फॉलोज द स्ट्रेट पाथ. आता कंडक्टिंग प्लेट असल्यामुळे कंडक्टिंग प्लेटमध्ये जो करंट इंड्यूस होतो तो स्ट्रेट पाथ फॉलो न करता तर सर्क्युलर करंट जो आहे तो प्रोड्यूस होतो. ओके, तर तो जो सर्क्युलर करंट आहे त्या सर्क्युलर करंटलाच काय म्हणायचं, इडी करंट. ओके, सो दिस सर्क्युलर करंट इज प्रोड्यूस बाय द इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्समुळे जो काही सर्क्युलर करंट प्रोड्यूस होतो तर त्या सर्क्युलर करंटला आपण इडी करंट म्हणू. तर इडी करंट म्हणजेच काय की द सर्क्युलर करंट that is circular current produced by electron when there is relative motion between conducting plate and magnetic field. Okay, so this circular current is called EDs. म्हणजे आता हा करंट जो आहे तो लाईक व्हील किंवा पाण्याचा जो भोवरा आहे तो ज्या टाईपनं रिव्हॉल्व किंवा मूव्ह होत असतो तर तशा पद्धतीचा हा सर्क्युलर करंट त्या कंडक्टिंग प्लेटमध्ये जो आहे तो प्रोड्यूस होतो आणि त्याला आपण म्हणू इडी करंट. ओके, तर इथं एकच असं सर्क्युलर करंटची पाथ नसते तर असे नंबर ऑफ कोसेंट्रिक सर्कल असतात लाईक दिस. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो करंट आहे तर त्याला आपण काय म्हणू, इडी करंट. मग आता जेव्हा रिलेटिव्ह मोशन होते याचा अर्थ आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो म्हणजे तिथं मेकॅनिकल एनर्जी इज अ ट्रान्सफर इनटू हीट एनर्जी. म्हणजे एडी करंट काय करतो की मेकॅनिकल एनर्जीला हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर करतो. ओके, सो ईडी करंट, that is the eddy current transfer mechanical energy into heat energy. याचा अर्थ काय की ईडी करंट जेव्हा प्रोड्यूस होतो जनरेट होतो तेव्हा हीट सुद्धा काय ते प्रोड्यूस होते. याचं रिझन जे आहे ते काय आहे की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, हीट एनर्जी मध्ये. ओके, आता ईडी करंट जर आपल्याला रिड्यूस जर करायचं असेल देन वी हॅव टू डिसकंटिन्यू द स्ट्रक्चर ऑफ कंडक्टिंग प्लेट. या कंडक्टिंग प्लेटचं हे जे स्ट्रक्चर आहे ते डिसकंटिन्यू जर केलं तर त्याच्यामुळे ईडी करंट जो आहे तो रिड्यूस होतो. म्हणजे ईडी करंट कॅन बी रिड्यूस बाय द डिसकंटिन्युटी इनटू स्ट्रक्चर ऑफ द कंडक्टिंग प्लेट. ओके, सो ईडी करंट can be reduced by discontinuity in the structure of plate. या डिसकंटिन्युटी म्हणजेच काय की अशा पद्धतीचे स्लॉट जर आपण या कंडक्टिंग प्लेटचे बनवले तर जो काही ईडी करंट जनरेट होईल तो ईडी करंट कट होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा ईडी करंट जो आहे तो रिड्यूस होतो म्हणजे हीट जी आहे ती कमी प्रमाणात काय होते, जनरेट होते. ओके, So eddy current can be reduced by discontinuity in the structure of plate.
तर अशा पद्धतीने या प्लेटमध्ये आपण स्लॉट जर बनवले आणि आता ही प्लेट मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह केली तर जो ईडी करंट सर्क्युलर करंट आहे तो कट होईल, म्हणजे कमी हीट जी आहे ती जनरेट होईल. ओके, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्या प्लेट्स असतात, ओके, रेक्टँग्युलर प्लेट्स, तर त्या अशा पद्धतीनं बनवलेल्या असतात की जेणेकरून ईडी करंट जो आहे तो काय होतं, रिड्यूस होतं. तर व्हेरी इझी कन्सेप्ट आहे, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ओके, सेकंड जो कन्सेप्ट आहे तो आहे सेल्फ इंडक्शनचा. सेल्फ इंडक्टन्स हा जो पॉईंट आहे तो डिलीटेड मध्ये आहे, पण याचा यूज जो आहे तर एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा इंडक्टन्सचा यूज होतो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर सेल्फ इंडक्टन्सच्या अगोदर सेल्फ इंडक्शन म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. तर सेल्फ इंडक्शन तर सेल्फ इंडक्शन इज अ फिनॉमिनन. हा एक फिनॉमिनन आहे. या फिनॉमिनन मध्ये काय होते की द फिनॉमिनन इन विच द इंड्यूस EMF is produced in a coil. Induced EMF is produced in a coil due to change of current in a same coil. So that phenomenon is called self induction. Okay. Initially आपण definition लिहून घेऊ. The phenomenon in which induced EMF is produced due to change of current in same coil. Okay, so the phenomenon in which induced EMF is produced due to change of current in a same coil. म्हणजे एका कॉईल मधला करंट चेंज झाल्यामुळे त्याच कॉईल मध्ये EMF इंड्यूस होणे, या फिनॉमिननला काय म्हणायचं, सेल्फ इंडक्शन. फिगर मध्ये एक कॉईल दाखवली आहे, ज्याच्यासोबत सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स, रेओस्टॅट, बॅटरी आणि की कनेक्ट केली आहे. तर की जेव्हा आपण क्लोज करणार तेव्हा एवढा करंट जो आहे तो फ्लो होणार, म्हणजे करंट इन्क्रीज होणार, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्यूस होणार. की ओपन केल्यानंतर करंट डिक्रीज होणार, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो सुद्धा डिक्रीज होणार. म्हणजे करंट जेव्हा इन्क्रीज होतं मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होतं, करंट जेव्हा डिक्रीज होतं मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज होतं. म्हणजे when the current in a coil changes, the magnetic flux is also changes. So when the magnetic flux changes, EMF is produced. So या कॉईल साठी मॅग्नेटिक फ्लक्स फाय जर आपण कन्सिडर केला, ओके, तर काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. करंट चेंज झाला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. ओके, इथं एक कॉन्स्टंट जर घेतला, फाय इज इक्वल्स टू L इंटू आय. हा L असेल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तर त्यालाच म्हणायचं सेल्फ इंडक्टन्स, किंवा याला आपण म्हणू कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. ओके, सो वेअर L is coefficient of self induction or self inductance. तर याच्यावरून हा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन किंवा सेल्फ इंडक्टन्स L काय लिहिता येईल. सो L इज द रेशियो ऑफ that is the magnetic flux linked with a coil to the current flow in a same coil. याला आपल्याला असे डिफाइन करता येईल. पण मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर EMF जो आहे तो इंड्यूस होईल, आणि मग इंड्यूस झालेला EMF जो आहे तो बाय युजिंग फॅरेडेज लॉ तो आपल्याला कसा डिनोट करता येईल, that is the E equals to minus d phi by dt. So E equals to minus d by dt. phi काय आहे L into I, आणि म्हणून E equals to हा L constant coefficient आहे minus L into di by dt. Okay, so L is the inductance of this coil, आणि म्हणून ही जी कॉईल आहे वायरची याला म्हणायचं इंडक्टर. म्हणजे आता या इंडक्टरचा जो इंडक्टन्स आहे तो असेल L. आता याची मॅग्निट्यूड जर घेतली तर मॅग्निट्यूड काय मिळेल, L इक्वल्स टू मॉड ऑफ E अपॉन मॉड ऑफ di बाय dt. ओके, आणि म्हणून सेल्फ इंडक्टन्स कसा डिफाइन करता येईल, EMF इंड्यूस इन अ कॉईल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ सेम कॉईल. ओके,
तर याला आपण म्हणू सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे आता सेल्फ इंडक्टन्स जर डिफाइन करायचं असेल आपण काय लिहिणार की इट इज द रेशिओ ऑफ EMF induced in a coil to the rate of change of current in same coil. तर हा जो रेशिओ आहे तर याला आपण म्हणू सेल्फ इंडक्टन्स. आता याचं युनिट जर बघायचं असेल EMF इज नथिंग बट द व्होल्ट. करंट मेजर करणार एम्पियर सेकंद. व्होल्ट अपॉन दॅट इज द व्होल्टेज अपॉन करंट म्हणजे रेजिस्टन्स, याचं युनिट आहे ओहम आणि याला लिहिणार आपण ओहम सेकंद. सो ओहम सेकंद इज कॉल्ड हेनरी. एका सायंटिस्टच्या नावावरून या सेल्फ इंडक्टन्सचे जे युनिट आहे ते आहे हेनरी, दॅट इज ओहम सेकंद. ओके, जे म्युच्युअल इंडक्टन्स आहे तर त्या म्युच्युअल इंडक्टन्सचं युनिट सुद्धा सेम आहे. ओके, तर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्या कॉईलचा इंडक्टन्स एल असेल तर त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारा EMF असेल E इक्वल्स टू -L इंटू di/dt. ओके, नेक्स्ट एक्सप्रेशनमध्ये आपल्याला हा फॉर्म जो आहे तो यूज करायचा आहे. ओके, तर नेक्स्ट एक्सप्रेशन आहे एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. Energy stored. So let's start the next expression, that is the energy stored in a magnetic field. तर जेव्हा कॉइल मधून फ्लो होणारा करंट चेंज होतो, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर EMF इंड्यूस होणार. ओके, सो दिस EMF अपोज द कॉज विच प्रोड्यूस इट्स, म्हणजे ज्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे EMF जो आहे तो इंड्यूस होतो तर तो इंड्यूस EMF त्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करतो. ओके, तर टू ओव्हरकम दिस म्हणजे हा EMF कशाला अपोज करत आहे, मॅग्नेटिक फ्लक्सला. मॅग्नेटिक फ्लक्सला जर अपोज केला तर करंट जो आहे तो फ्लो होणार नाही. ओके, करंट जर फ्लो झाला नाही तर मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्यूस होणार नाही, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो प्रोड्यूस होणार नाही. सो टू ओव्हरकम दिस द एनर्जी इज स्पेंट अँड टू बिल्ड अप द मॅग्नेटिक फील्ड. तर याला ओव्हरकम करण्यासाठी, मॅग्नेटिक फील्ड बिल्डअप करण्यासाठी काही एनर्जी जी आहे ती स्पेंड होते. दिस एनर्जी इज रिकवर ॲज अ हीट इन अ रेजिस्टन्स ऑफ अ सर्किट. म्हणजे आता जी एनर्जी स्पेंड झाली तर ती एनर्जी कशी रिकवर होते, तर रेजिस्टन्समध्ये जी काही हीट प्रोड्यूस होते तर ती हीट म्हणजेच एनर्जी. ओके, तर अशा पद्धतीने एनर्जी जी आहे ती रिकवर होते. ओके, नाउ इफ यू कन्सिडर दिस इज अ इंडक्टर, दॅट इज अ कॉइल ऑफ वायर हॅव्हिंग ए इंडक्टन्स L. ओके, सो L इज अ इंडक्टन्स ऑफ कॉइल. सो L is inductance of coil and I is a current through the coil. So EMF induced in this coil, so EMF is, that is E equals to -L into di/dt. हे आत्ताच आपण पाहिलं की या कॉइलमध्ये इंड्यूस होणारा EMF एवढा असेल. ओके, नाउ इफ यू हॅव टू बिल्ड अप द मॅग्नेटिक फील्ड, दॅट मीन्स करंट मस्ट बी फ्लो थ्रू दिस सर्किट. टू फ्लो द करंट इट इज नेसेसरी टू फ्लो द चार्जेस. ओके, सो द वर्क इज डन ऑन द चार्जेस अगेन्स्ट दिस EMF. हा EMF अपोज करत आहे म्हणजेच याच्यावर चार्जेसवरती वर्क होते. सो वर्क डन ऑन अ चार्ज, work done on a charge GQ against EMF E
So that work done dw equals to minus e into dq. ओके, तर एवढं वर्क जे आहे ते चार्जेस वरती होते. ओके, आता ई ची व्हॅल्यू जर आपण इथं प्लेस केली तर काय मिळेल, तर dw equals to minus into minus l into dq by dt. Sorry, that is di by dt into dq. प्लस आपल्याला लिहिता येईल मायनस मायनस प्लस होईल एल इंटू आय इंटू डी आय. सो दिस वर्क इज स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता हे टोटल वर्क झालं का नाही. सो वेन द टोटल वर्क इज डन, वेन द करंट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू आय, म्हणजे कॉइलमधून फ्लो होणारा करंट जेव्हा 0 पासून आय पर्यंत इन्क्रीज होईल तेव्हा टोटल वर्क होईल. ओके, मग ते टोटल वर्क केव्हा मिळेल आपल्याला, या स्मॉल वर्कला आपण 0 टू आय या लिमिट मध्ये इंटिग्रेट करणार. ओके, सो टोटल वर्क डन when current increase from 0 to I. So therefore total work done equals to integration from 0 to I dw, which is equals to integration from 0 to I L into I into di, so which is equals to L into I square upon 2. Here will be integration. Okay, so this work is in the form of energy. वर्क कशासाठी होता, टू बिल्ड अप द मॅग्नेटिक फील्ड. ओके, जे चार्जेस फ्लो झाले म्हणजे करंट प्रोड्यूस झाला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली. म्हणजे हे जे वर्क आहे, दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, सो दॅट्स वाय द एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. आणि म्हणून हे वर्क कसं लिहिता येते, ही एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक, आपला म्युच्युअल इंडक्टन्स. शांत राहा रे मित्रांनो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज म्युच्युअल इंडक्टन्स. तर जसं आता सेल्फ इंडक्टन्स बघितलं, तर त्याच्या अगोदर आपण सेल्फ इंडक्शन म्हणजे काय बघितलं. तर तसंच म्युच्युअल इंडक्टन्सच्या अगोदर म्युच्युअल इंडक्शन हे आपल्याला माहित पाहिजे. आता म्युच्युअल इंडक्शन कसं डिफाइन करणार आपण. Again it is a phenomenon. So the phenomenon in which EMF induced in a one coil or induced EMF is produced in a one coil due to the change of current in another coil or due to the change of current in a neighboring coil. Okay, म्हणजे आता जसं फिगर मध्ये दोन कॉइल दाखवले आहेत, कॉइल 1 आणि कॉइल 2. ओके, तर या कॉइल मध्ये इंड्यूस झालेला जो EMF आहे तर तो कशामुळे होतो, तर ड्यू टू द चेंज ऑफ करंट in coil first or due to this change of current in a neighboring coil or in another coil. तर या फिनॉमिननला आपण म्हणू म्युच्युअल इंडक्शन. ओके, तर ही आहे कॉमन डेफिनेशन, दॅट इज म्युच्युअल इंडक्शन. So the phenomenon in which induced EMF is produced in one coil due to change of current in another coil. Okay, so the phenomenon in which induced EMF is produced in one coil due to change of current in another coil, so that phenomenon is called mutual induction. आता जेव्हा आपण हे की क्लोज करणार तेव्हा करंट आय जो आहे तो फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यानंतर याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्यूस होणार. की जेव्हा आपण क्लोज करणार तेव्हा करंट जो आहे तो डिक्रीज होणार, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज होणार. So both the coils are near to each other, म्हणजे magnetic flux will be linked with coil 2 also. या दुसऱ्या coil 2 सोबत सुद्धा magnetic flux जो आहे तो लिंक आहे. म्हणजेच काय होईल की सेकंड कॉइल मध्ये EMF जो आहे तो जनरेट होईल, म्हणजे EMF इंड्यूस होईल, म्हणजे करंट इंड्यूस होईल आणि हे आपल्याला
गॅलॅनोमीटरच्या सहाय्याने आपल्याला हे पाहायला मिळते. ओके, सो इफ यू कन्सिडर that is I1 is a current through coil first, so I1 is current in coil first, B1 is magnetic field and phi21 is magnetic flux of coil 2 with respect to 1. म्हणजे आता कॉइल 1 मधला करंट चेंज झाल्यामुळं कॉइल 2 मध्ये ईएमएफ जो आहे तो प्रोड्यूस होतो, म्हणजे हा मॅग्नेटिक फ्लक्स जो लिंक विथ कॉइल 2 तो डिनोट केला आहे phi21. सो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ कॉइल 2 with respect to first can be obtained, or which is a link with the surface area S2 which is enclosed by the coil 2. म्हणजे आता या coil 2 ने enclose केला जो surface area S2 आहे तो कसा आपल्याला ऑब्टेन करता येतो. सो दिस मॅग्नेटिक फ्लक्स कॅन बी ऑब्टेन, दॅट इज अ phi21 इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ S into B1 डॉट dA बार. ओके, हा एक स्मॉल एरिया आहे. ओके, या कॉइलने इन्क्लोज केलेला, तर तेव्हा आपण ओव्हर दिस सरफेस जेव्हा याला आपण इंटिग्रेट करू किंवा हा ये सुद्धा आहे तो इफेक्टिव्ह एरिया त्या कॉइलनं इन्क्लोज केलेला. ओके, किंवा याला आपण S2 ने डिनोट करू, तर तेव्हा सुद्धा आपल्याला हा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे लिंक विथ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1 फाइंड आउट करता येईल. ओके, पण हा मॅग्नेटिक फ्लक्स केव्हा चेंज होतो, जेव्हा कॉइल फर्स्ट मधला करंट चेंज होतो. म्हणजे दिस मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट इन अ कॉइल 1, आणि म्हणून याला आपल्याला काय लिहिता येते. सो देअरफॉर दॅट इज अ phi21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1. आता प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढलं आपण तर याला लिहिता येईल phi21 इक्वल्स टू M21 इंटू I1. तर हा M21 असेल कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता यालाच आपण म्हणू म्युच्युअल इंडक्टन्स किंवा कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सो हा M काय असेल, तर M इज म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, आणि मग इथून आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स कसा डिनोट करता येईल. सो म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इक्वल्स टू that is magnetic flux of coil 2 with respect to 1 to the current in a coil first. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हा डिनोट करता येतो. ओके, तर हे सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा. आता कॉइल 2 चा मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला तर कॉइल 2 मध्ये ईएमएफ जो आहे तो इंड्यूस होईल विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1. सो ईएमएफ इंड्यूस इन अ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1. याला आपल्याला कसं लिहिता येईल. ओके, so EMF induced in a coil 2 with respect to first equals to, that is a minus, so minus याला लिहिता येईल आपल्याला, that is a d phi 21 upon dt. तर d phi 21 काय, तर M21 into I1. याला परत लिहिता येईल आपल्याला, that is minus d by dt into M21 into I1. So which is equals to minus M21 into dI1 upon dt. So that is the EMF. So mutual inductance of a second coil with respect to first. ची मॅग्निट्यूड जर घेतली आपण, मॅग्निट्यूड काय मिळेल आपल्याला, तर मॅग्निट्यूड मिळेल M21 equals to mod of E21 upon mod of dI1 by dt. आता आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स डिफाइन करता येईल, दॅट इज अ ईएमएफ इंड्यूस इन अ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1 टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ कॉइल फर्स्ट. सो दॅट रेशिओ इज कॉल्ड म्युच्युअल इंडक्टन्स. किंवा कॉमन डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला, की ईएमएफ इंड्यूस इन अ वन कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अनदर कॉइल. तर ही झाली एक कॉमन डेफिनेशन. तर ही कॉमन डेफिनेशन सुद्धा आपण यूज करू शकतो. तर म्युच्युअल इंडक्टन्स इज द रेशिओ ऑफ, दॅट इज द ईएमएफ इंड्यूस इन अ वन कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अनदर कॉइल. तर याला आपण काय म्हणू, म्युच्युअल
इंडक्टन्स. तर ही डेफिनेशन आपण सेकंड टाइम यूज करू. मग अशाच पद्धतीने जेव्हा कॉईल 2 मधून करंट फ्लो होईल I2, तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ द कॉईल 1 विल बी Φ12 असेल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कॉईल 2 साठी लिहिला तर त्याच पद्धतीने आपण कॉईल 1 साठी सुद्धा लिहू शकतो. ओके. आणि म्हणून कॉईल 1 मध्ये इंड्यूस होणारा जो EMF आहे तो कसा लिहिता येईल आपल्याला, दॅट इज E12 इक्वल्स टू मायनस d∅1 अपॉन dt. आता हा Φ1 जो आहे तो Φ1 का असेल, तर तो असेल M12 इंटू I2. ओके. सेकंड कॉईल मधला करंट जर चेंज झाला तर पहिल्या कॉईलचा मॅग्नेटिक फ्लक्स तर Φ12 जो आहे तर तो सुद्धा का होणार, तो सुद्धा चेंज होणार. आणि म्हणून त्याला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. सो EMF इंड्यूस इन अ फर्स्ट कॉईल विथ रिस्पेक्ट टू सेकंड, त्याला आपण डायरेक्टली लिहू, दॅट इज मायनस M12 इंटू dI2 अपॉन dt. आणि म्हणून याची मॅग्निट्यूड, सो दॅट इज M12 इक्वल्स टू मॉड ऑफ दॅट इज E12 this EMF induced in a first coil with respect to second to the, that is the mod of dI1 upon dt. So again, mutual inductance is the ratio of EMF induced in a one coil with respect to second coil to the rate of change of current in a first to the rate of change of current in a second coil. Okay, so dI2 by dt. पण कॉमन डेफिनेशन जे आहे ती सगळ्यांसाठी सेम आहे की म्युच्युअल इंडक्टन्स इज द रेशियो ऑफ EMF इंड्यूस इन अ वन कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अनदर कॉइल. सो दॅट इज द म्युच्युअल इंडक्टन्स. ओके. तर बुक्समध्ये अल्टरनेटिव्ह मेथड सुद्धा याच्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके, ते सुद्धा आपण पाहू. फक्त कॉमन डेफिनेशन तुमच्या लक्षात आले की आता कॉमन डेफिनेशन आपण काय लिहिणार याची की म्युच्युअल इंडक्टन्स is the ratio of EMF induced in one coil to the rate of change of current in another coil. ओके. जर आता याला आपण सर्किट कन्सिडर केलं, दिस इज अ फर्स्ट सर्किट, दिस इज अ सेकंड सर्किट. ओके. तर म्युच्युअल इंडक्टन्स कसा डिफाइन करणार आपण की EMF इंड्यूस इन अ सेकंड सर्किट टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ फर्स्ट सर्किट, किंवा या कॉइलसाठी EMF इंड्यूस इन अ सेकंड सर्किट टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ फर्स्ट सर्किट. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला याला डिफाइन करता येते. ओके. आता दोन्ही कॉइलचे समजा म्युच्युअल इंडक्टन्स आपण कॉमन जर घेतले, ओके, तर याच्यावरून हे तुम्हाला ह्या डेफिनेशन जी आहे ती लक्षात ठेवा. परत जसं आपण सेल्फ इंडक्टन्सचं युनिट घेतलं हेनरी, म्हणजेच व्होल्ट पर एम्पियर पर सेकंद, म्हणजेच काय ओहम सेकंद इक्वल्स टू हेनरी. तर या म्युच्युअल इंडक्टन्सचं युनिट जे आहे ते सुद्धा आपल्याला मिळते, दॅट इज अ हेनरी. ओके. हेनरी इज अ युनिट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स अँड सेल्फ इंडक्टन्स. तर दोन्हीचं इंडक्टन्स युनिट ज्या दोन्ही इंडक्टन्सचं ते युनिट आपल्याला सेम मिळेल. ओके. आता कॉमन डेफिनेशन जर पाहायची जर झाली तर आपण याला कसं लिहिणार की हा जो म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो आपण एम ने डिनोट करतो. सो विच इज इक्वल्स टू म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ सेकंड कॉइल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इक्वल्स टू म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ फर्स्ट कॉइल विथ रिस्पेक्ट टू सेकंड. आणि EMF प्रोड्यूस इन अ बोथ द कॉइल, दोन्ही कॉइल मध्ये प्रोड्यूस होणारा EMF जो आहे तो जर आपण घेतला समजा ES, आता याला आपण प्रायमरी कन्सिडर करू, याला आपण कन्सिडर करू सेकंडरी. ओके. सो ES अपॉन म्हणजे प्रायमरी मधला करंट जेव्हा चेंज होतो तेव्हा सेकंडरी मध्ये EMF प्रोड्यूस होतो. ES अपॉन काय येणार, याला येणार dIP अपॉन dt. सो म्युच्युअल इंडक्टन्स इज द रेशियो ऑफ EMF इंड्यूस इन अ सेकंडरी टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ प्रायमरी. तर शॉर्ट मध्ये हे तुम्हाला डेफिनेशन जी आहे ती लक्षात राहील. ओके. हे झालं म्युच्युअल इंडक्टन्स. सो आय होप हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे कोइफिशिएंट ऑफ कपलिंग. कोइफिशिएंट ऑफ कपलिंग इज अ न्यू पॉइंट आहे, नवीन